दुसऱ्या बाजूला विक्रम काकडेही या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज भरतायत आणि कुणाला नक्की एबी फॉर्म पक्षाकडून दिला जाणार आहे हे अजून सुद्धा गुलदस्त्यात आहे, हे अजून देखील स्पष्ट होताना दिसत नाही. मात्र राष्ट्रवादीच्या या पक्ष कार्यालयामध्ये हे सगळे अधिकारी आणि हे सगळे जे पदाधिकारी आहेत पक्षाचे ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि दोघांचं फॉर्म भरलं जात आहे. अर्थात हेच कळत नाही की नक्की एबी फॉर्म कुणाला दिलं जाणार आहे, कोण कुणासमोर असणार आहे. मात्र आता जरी आपण बघितलं तर विक्रम जे काकडे आहेत ते सातत्याने जय पवार असेल, पार्थ पवार असेल, जे निकटवर्ती आहेत, त्यांचे मित्र आहेत, त्यांना फोन लावून जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत की नक्की काय सगळा हा गोंधळ आहे. कारण पक्षप्रवेश त्यांचा जिजाई बंगल्यावर आत्ताच सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झाला. मात्र त्यानंतर आत्ता जर आपण बघितलं तर हे दोघंही फॉर्म भरतायत. तर असं का होतंय असा प्रश्न सगळ्यांनाच या ठिकाणी पडलेला आहे. मात्र जर आपण बघितलं तर सुनील टिंगरे हे सुद्धा फॉर्म या ठिकाणी पूर्ण कागदपत्र जोडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे विक्रम काकडे देखील या ठिकाणी तुम्ही अर्थात कोण ऐका ना, स्पष्ट होत नाहीये की कोण फॉर्म ते नाही माहिती, पण तुमच्याशी प्रतिक्रिया द्यायला दोघं येतील. तुम्ही एका ठिकाणी जर आपण बघितलं तर माध्यमांना विनंती केली जाते की तुम्ही थांबा, थोड्या वेळात तुम्हाला प्रतिक्रिया देऊयात. मात्र सगळा गोंधळ काही वेळ राहिलेला आहे उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी भरण्यासाठी. मात्र त्यापूर्वी जर आपण बघितलं तर जिजाई बंगल्यावरून आता पक्ष कार्यालयामध्ये आल्यानंतर अशी परिस्थिती या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्ष कार्यालयामध्ये दिसतेय. अर्थात जे काकडे आहेत, विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे निकटवर्तीय मानले जातात, ते जवळचे मित्र आहेत आणि अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा या ठिकाणी पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांना देखील उमेदवारी दिली जाणार आहे असं त्यांना सांगण्यात आलं आणि ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरण्याची पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी राबवत आहेत. आतमध्ये बराच वेळ ही बैठक जिजाई बंगल्यावर चालली. का तर काही पदाधिकारी जे इच्छुक उमेदवार होते ते नाराज झालेले आहेत. त्याच्यामध्ये सुनील टिंगरे देखील होते आणि आता आपण बघितलं की ते देखील या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तयार आहेत, पूर्ण कागदपत्र जोडतायत. नक्की त्यांना सुद्धा विश्वास आहे की पक्ष त्यांना सुद्धा न्याय देईल. मात्र आता यापुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र आता जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पक्ष कार्यालयामध्ये अशा पद्धतीने सुनील टिंगरे तर दुसऱ्या बाजूला विक्रम काकडे ज्यांचा नुकताच प्रवेश झालेला आहे ते